शिव भोळा चक्रवर्ती. भगवान शंकर भोळे आहेत, पण तरीही ते चक्रवर्ती आहेत. माझ्या चित्तामध्ये त्यांचे चरण आहे. जो कोणी मुखाने शिवनाम घेईल त्याला कामक्रोध यांची बाधा होणार नाही. मी आणि माझे स्वामी या चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. भगवान शंकरांना प्रिय असणारा श्रावण महिना, या श्रावण महिन्यामध्ये आपण शिवाची स्तुती ऐकायला हवी. धर्म, अर्थ, काम, मोक्ष हे चारही पुरुषार्थ भगवान शंकराच्या कृपेमुळे साधले जातात. त्यांच्या कृपेमुळे काळाची म्हणजेच मृत्यूची भीती नष्ट होते. भगवान शंकर हे सर्व विश्वाचे चक्रवर्ती आहेत. क्षत्रियांचे युद्धदैवत आहेत. हर हर महादेव ही युद्ध गर्जना या भावातूनच निर्माण झालेली आहे. भगवान शंकरांकडून पाशुपतास्त्र प्राप्त करून घेण्यासाठी अर्जुन उग्र तप करत होता. त्याची परीक्षा घेण्यासाठी भगवान शंकर किरात रूपामध्ये अर्जुनासमोर आले. त्याच वेळी एक दैत्य डुकराचे रूप घेऊन अर्जुनावर चालून गेला. त्या डुकरावर अर्जुनाने बाण मारला. त्याच वेळी किरीटानेही बाण मारला. हे शिकार कोणाची यावरून दोघांचे युद्ध सुरू झाले. किरीटाने अर्जुनाच्या सर्व शस्त्रांचा बिमोड केला. तुटलेल्या धनुष्याचा तुकडा हातात घेऊन अर्जुन किरीटावर चालून गेला. किरात म्हणजेच भगवान शंकर प्रसन्न झाले. अर्जुनाने नमस्कार करून नम्रपणे विचारले, मी तप केले तेव्हा तुम्ही प्रसन्न झाला नाहीत, पण मी तुमच्यावर आघात केला तेव्हा तुम्ही प्रसन्न झाला. हे कसे काय? भगवान शंकर म्हणाले, तुझ्या तप करण्यामध्ये संयमाचे सामर्थ्य आणि युद्धामध्ये शस्त्रास्त्र कौशल्य बघितले. सर्व शस्त्रास्त्रे संपली असताना मोडक्या धनुष्याच्या तुकड्याने तू माझ्यावर आघात केलास. या तुझ्या वीरवृत्तीवर मी प्रसन्न झालो. शंकराने अर्जुनाला पाशुपतास्त्र बहाल केले. जीवनात कोणत्याही परिस्थितीत धैर्य सोडू नये. धर्म, अर्थ, काम, मोक्ष हे पुरुषार्थ भगवंताच्या कृपेमुळे साध्य होऊ शकतात. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला नक्कीच लाईक करा, जास्तीत जास्त शेअर करा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब जरूर करा. श्री स्वामी समर्थ. भगवान शंकरांची कृपा तुमच्यावर सदैव राहो हीच ईश्वरचरणी प्रार्थना आहे. कमेंटमध्ये ओम नमः शिवाय लिहायला विसरू नका. धन्यवाद.